व्यवसायाला इथूनच सुरुवात करूया। यानंतर मी प्राध्यापिका कापसे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची BA BCom भाग 1 मध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांनी SY BA TY BA मध्ये जरी नवीन ऍडमिशन घेतलेलं असेल त्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करते। आता या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी अगोदर तुमच्या आयुष्याचे टप्पे 4थी पर्यंत आपण मराठी शाळेत होतो, नंतर ज्युनियर कॉलेज प्रत्येकात 10वी पर्यंत एका वेगळ्या शाळेत होतो, नंतर ज्युनियर कॉलेज कुणी उन्हाळ्यात कुणी नांदगावला कुणी ओनला अन्य ठिकाणाहून आलेली सगळेजण तुम्ही इथं आहात। म्हणजे कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या तुमची ओळख व्हावी। आता फर्स्ट इयरच्या BAच्या क्लासमध्ये BComच्या क्लासमध्ये आपल्याला माहिती असतं, बरोबर आहे का? आणि तुमची एकमेकांशी ओळख व्हावी आणि या महाविद्यालयाविषयी तुम्हाला माहिती व्हावी, हा या म्हणजे नवोदितांचा स्वागत समारंभाचा हा एक उद्देश असतो की तुम्हाला या कॉलेज विषयीच्या काही गोष्टी माहित असाव्यात। आता तुमचं कॉलेज चालू महिना झाले, तुम्ही लेक्चर अटेंड करताय, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचा तुम्हाला इथं अंदाज आलेला असतो। तर आतापर्यंत कसं असतं, आपण 12वी पर्यंत प्लेन शिकत असतो आणि इथून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण एक पदवी एक डिग्री घेऊन बाहेर जात असतो। मग महाविद्यालयाचं कामकाज आणि ज्युनियर कॉलेज पर्यंतचं कामकाज याच्यात बराचसा फरक असतो। म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कौशल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करण्याचं काम महाविद्यालय करत असतं। इथं विविध कमिटी असतात, म्हणजे कुणाला सांस्कृतिक मध्ये आवड असेल ते प्राध्यापक तुम्हाला त्या गोष्टींची माहिती करून देतीलच। म्हणजे तुमचं आतापर्यंत संशोधनाविषयी आपल्याला माहितीच नसतो, पण महाविद्यालयात आल्यानंतर संशोधन तुमच्यामध्ये असलेलं संशोधन जागृत करण्यासाठी महाविद्यालयात आविष्कार नावाची किंवा आविष्कार संशोधन नावाची कमिटी असते। आपण फॉर्म करत असताना आपण अँटी रॅगिंगचा फॉर्म भरून देतो, पण अँटी रॅगिंग काय आहे आपल्याला माहित नसतं। म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित व्हाव्यात म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। आणि या महाविद्यालयाविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाविद्यालयाची स्थापना 2008 साली झाली। गेली 17 वर्ष या महाविद्यालयामधून अनेक विद्यार्थी घडवले गेले, म्हणजे इथून गेलेले विद्यार्थी आर्मीमध्ये असतील, कोण सरळ सेवा भरतीहून पाठवणाऱ्या अधिकारी असेल, तसंच एवढ्या कमी वेळात या महाविद्यालयातील एक विद्यार्थी इतिहास विभागात पहिली आली आणि विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत इतिहास आणि अर्थशास्त्र विभागातल्या मुली आलेल्या आहेत। हे तुम्हाला सांगायचं कारण एवढं तुम्ही पण तेवढ्याच जिद्दीनं तेवढ्याच मेहनतीनं कष्ट करायचं आणि आपल्या कष्टानं आणि मेहनतीनं आपल्या आई वडिलांच्या बरोबर महाविद्यालयाचं नावलौकिक तुम्ही वाढवावा एवढीच अपेक्षा मी करते आणि माझं प्रास्ताविक थांबवते। खूप छान पद्धतीने थोडक्यात आढावा त्याच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न छान केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद मॅडम। यानंतर स्वागत समारंभ सुरू होईल, पाहुण्यांचं स्वागत करूया। विद्यालयाचे प्राचार्य आवाज येतोय का? साळुंखे मॅडम यांचं स्वागत कापसे मॅडम यांनी करावे अशी त्यांना विनंती करते। सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण मॅडम यांचं स्वागत साळुंखे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। आपल्या IPC कोऑर्डिनेटर मॅडम यांचं स्वागत कापसे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। हिंदी विभाग प्रमुख गायकवाड मॅडम यांचं स्वागत जाधव मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। पटेल सरांचं स्वागत साळुंखे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते।
नेहा भोसले मॅडम यांनी करावं असे मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी सही करा, नावाने सही. सर्व मान्यवरांनी यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या IPSC कोऑर्डिनेटर नेहा भोसले यांना मी विनंती करेन की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. ग्रामीण विकास शिक्षण संस्था आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कुंडाळे. Today we all have gathered here for one of the academic programs. IPSC and Cultural Committee of the college jointly organized welcome program of new admitted students. First of all, I welcome all new students. सर्वप्रथम मी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करते. ठीक आहे. आणि तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही बघा तुमची जी स्वप्न आहेत, तुमची जी ध्येय आहेत ते निवडलेली आहेत आणि खरं तर याचं काय आहे ते गाठण्यासाठीचं हे तुमचं पहिलं पाऊल आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी पुढील 3 वर्ष या महाविद्यालयाचा बघा महत्त्वाचा भाग राहणार आहात आणि इथून बाहेर पडत असताना तुम्ही एक चांगला विद्यार्थी, एक चांगला नागरिक म्हणून बाहेर पडा, तसेच चांगले मार्क्स मिळवून बाहेर पडाल मी अशी अपेक्षा करते. या कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे या भागातील एकमेव आहे सिनियर कॉलेज आहे आणि या कॉलेजमधील सगळा टीचिंग स्टाफ जो आहे तो अनुभवी आहे आणि आपल्या महाविद्यालयाचं तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघितलं असेल तर पहिल्यापैकी आपल्या महाविद्यालयाला नॅकचं मूल्यांकन मिळालेलं आहे, बी ग्रेड मिळालेली आहे. आणि तुम्हाला बघा जर काही शैक्षणिक समस्या असतील काही असेल किंवा इतर समस्या असल्या तर आपली महाविद्यालयातील जे टीचिंग स्टाफ आहे किंवा इतर ते समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन हे मी सांगेन. त्या बाबतीत विविध समित्या आहेत कॉलेजमध्ये त्या कार्यरत आहेत. तर त्या काय करायच्या आहेत तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपण कोणकोणत्या समित्या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि त्या प्रत्येक समितीमध्ये त्या प्रत्येक कमिटीमध्ये काय आहे एक विद्यार्थी काम करत असतो. त्यामुळं काय करायचं आपल्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या समित्या आहेत, कोणकोणते कमिटी म्हणतो आपण ते आहेत तर ते काय करायचे त्याची माहिती करून घ्यायची आहे. त्यानंतर मी अजून सांगेन की बघा या महाविद्यालयाचे जे भविष्य आहे ते तुमच्या लोकांच्या हातात आहे किंवा तुम्ही ह्या कॉलेजचे आहात भविष्य आहे. त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काय करायचं आहे अभ्यास करून स्वतः अभ्यास करून काय करायचं आहे चांगले मार्क्स मिळवायचे आहेत आणि हे तुम्ही शिक्षण घेत असताना तुमच्या अंगी चांगले गुण बाळगायचे. त्याच्यातलं सगळ्यात मी महत्त्वाचं सांगेन की शिस्तप्रिय विद्यार्थी काय असतात शिक्षकांचे लाडके आणि प्रिय असतात आणि जर तुमच्याकडे शिस्त असेल तर ती शिस्त काय आहे तुम्हाला पुढील जीवनामध्ये पण वेळोवेळी ठिकठिकाणी काय करणार आहे उपयोगी पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी शिस्तप्रिय राहायचं आहे कारण असेच विद्यार्थी काय असतात शिक्षकांचे प्रिय असतात हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे शिस्त सगळ्यांनी लावून घ्या आणि काय करायचं आहे प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. आणि मी अजून या बाबतीत सांगेन की जर बघितलं की आत्ताचे जे विद्यार्थी आहेत कोरोना नंतरची जी बॅच आहे बघा ते काय आहेत घ्यायचं म्हणून शिक्षण घेत आहेत घ्यायची म्हणून काय करत आहेत नावाला डिग्री घेत आहेत. त्यांना आतमधलं काही सिलेबस काय आहे किंवा काय आहे जशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त काय करायचं असतं नावाला डिग्री घ्यायची असते
ऍडमिशन घेऊन टाकतात आणि कॉलेजला येत नाही. तर हे असं करू नका. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही बघितलं असेल की कोरोना नंतर म्हणजे कोरोनामध्ये जे लॉकडाऊन आलं त्यावेळेस काय झालेलं होतं की ऑनलाईन शिक्षण चालू होतं. त्यामुळे विद्यार्थी काय होते, कॉलेजमध्ये येत नव्हते आणि मग त्यांची मानसिकताच तशी झालेली आहे की कॉलेजमध्ये आलं नाही तरी चालेल. मग ते जुने विद्यार्थी जे आहेत ते आपल्या ज्युनियरला काय सांगतात की नाही कॉलेजमध्ये गेलं नाही तरी चालतंय. पण असं करू नका. त्या विद्यार्थ्यांना माहित नाही की म्हणजे त्यांना ज्या कोर मेमरीज असतात आपल्या कॉलेजमधल्या, बघा ज्यावेळेस आम्ही शिकवत होतो आम्हाला कॉलेजचे चांगले जे काही मुवमेंट्स आहेत किंवा क्षण आहेत ते आम्हाला अजूनही आठवतात. आम्ही अभ्यास करत करत काय केलेलं आहे ते क्षण सुद्धा जगलेलो आहे. तसं आताची या 2-3 वर्षाची जी बॅच आहे त्यांच्याकडे कोर मेमरीजच नाहीये, ते कॉलेजमध्ये आलेले नाहीये. म्हणजे काय, तर मी एक सांगेन की तुम्ही काय करा, ऍडमिशन घेतलेलं आहे तर कॉलेजमध्ये या, अभ्यास करा. अभ्यासच फक्त करा असं सांगणार नाहीये, कारण आपल्या कॉलेजमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या काय असतात, स्पर्धा असतात किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय करायचं आहे, तुम्ही पार्टिसिपेट करायचं आहे. त्याचा उपयोग काय होणार आहे, तुम्हाला स्वतःला सुद्धा होणार आहे आणि महाविद्यालय सुद्धा होणार आहे. तर हे सांगेन. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जे आर्ट्सला विद्यार्थी आहेत ते काय करतात, त्यांना सब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात. तसं प्रत्येक सब्जेक्टला काय समान दर्जा आहे. विद्यार्थी काय करतो की त्यांना जो सब्जेक्ट आवडेल किंवा ज्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे ते काय करतात, सब्जेक्ट सिलेक्ट करतात. आणि समजा एखाद्याला इंटरेस्ट नाहीये, तो सब्जेक्ट घेतला तर काय त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, इंटरेस्ट निर्माण करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तो विषय अवघड आहे किंवा मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, घेतलाय म्हणून घेतलाय असं करायचं नाहीये. तुम्ही घेतलाय ना तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जर तुमचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. इंटरेस्ट नसेल तर अभ्यास करणार का तुम्ही, नाही. त्यामुळे मी सांगेन की कसा इंटरेस्ट निर्माण करायचा, त्यासाठी तुम्हाला लेक्चर अटेंड करावी लागतील. त्यामुळे नियमित काय करा, कॉलेजला या. आणि जाता जाता मी जास्त बोलणार नाहीये, एवढंच सांगेन. एक 4 ओळी आहे. गरुडाकडून पंख घ्या उंच भरारी घेण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चलपणा घ्या निर्णयावरती ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुगंध घ्या नेहमी आनंदी राहण्यासाठी, वाऱ्याकडून वेग घ्या प्रगतीच्या पथावर स्वार होण्यासाठी आणि आम्हा सर्व शिक्षकांकडून शुभेच्छा घ्या तुम्ही यशस्वी होण्यासाठी. धन्यवाद मॅडम. खूप छान पद्धतीनं स्पष्टीकरण किंवा आढावा छान पद्धतीनं मांडला मॅडमनी. आणि ह्या सगळ्यातून जरी काय न होता आलं तरी एक चांगला नागरिक व्हा असा खूप छान संदेश त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याबद्दल मी धन्यवाद मॅडम तुमचे. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम कला वाणिज्य महाविद्यालय उन्हाळे ICSE आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये BA भाग 1 व BCom भाग 1 मधील नवोदित विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्वागत समारंभ संपन्न होत आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी प्रमुख उपस्थितीचा मान दिला त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देते. आणि महाविद्यालयामध्ये तुमच्या आयुष्याच्या शिक्षणाच्या मार्गावरील 2 वळणं अतिशय उत्कृष्टरित्या यशस्वीरित्या तुम्ही घेऊन आता जो तुम्ही तुमचा पुढचा मार्गक्रमण करण्यासाठी जी ह्या महाविद्यालयाची निवड केलेली आहे आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्व नवोदित विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करते. हा तुमच्या शिक्षणातील जो जीवन मार्ग आहे तो तुम्ही तुमचं
तुमचं ध्येय निश्चित करून पुढे वाटचाल करावी। त्याचबरोबर बघा, विद्यार्थी दशेमध्ये असताना आतापर्यंत तुम्ही प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक, ज्याला आपण आपल्या इंग्रजी भाषेमध्ये ज्युनियर कॉलेज म्हणतो, बरोबर। तुम्ही ज्युनियर कॉलेज मधून आता सिनियर कॉलेज मध्ये आलेला आहात। सिनियर या शब्दाचा तुम्ही अर्थ बघितला तर बघा, इथं कुठेतरी तुमचं एक असं जबाबदारीचं आयुष्याची वाटचाल इथं चालू होते की ज्यामध्ये तुम्ही काय आहात, तुमचा स्वतःचा स्व जो असतो तो बऱ्यापैकी चांगला विकसित झालेला आहे। काही जणांची याच्यामध्ये 18 वर्ष वयवर्ष पूर्ण झाली असतील, काहींची रनिंग असतील, बरोबर। तुम्ही स्वतः कोण आहात, तुम्हाला काय करायचं आहे हे अगोदर ठरवा। तुम्ही घेत असलेलं शिक्षण तुमच्या भविष्यामध्ये खरंच तुम्हाला कितपत उपयोगी पडणार आहे याचा सुद्धा बारकाईने विचार करा। आणि या ठिकाणी जर एक विद्यार्थी म्हणून ज्यावेळी तुम्ही शिक्षण घेत असता त्यावेळी घेत असलेल्या शिक्षणाचा खऱ्या अर्थानं ते शिक्षण तुमचं कधी सार्थकी लागतं तर पुस्तकातलं वाचलं आणि मार्क्स मिळण्या इतपत लिहिणं तर ते शिक्षण तिथंच थांबतं, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही। तर घेतलेलं जे तुम्ही शिक्षण आहे ते तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये, तुमच्या वर्तनामध्ये ते उतरवा। पुस्तकामध्ये जे शिकताय ते नुसतं मार्कासाठी शिकू नका आणि तुमचं पुढचं भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तुमचं ध्येय निश्चित करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते निश्चित करत असताना त्यामध्ये तुमची स्वतःची आवड सुद्धा महत्त्वाची आहे। आणि त्या आवडीनुसार तुम्ही काय करा तर आत्ताच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही ठरवा। कारण तुम्ही आता सिनियर कॉलेजला आलेला आहात। तुमचं हे कॉलेज पूर्ण झालं की तुमच्यावरती पुढच्या कौटुंबिक त्याचबरोबर ज्या काही समाजाच्या असतात त्या अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पडतात। त्यामुळे आत्ताच तुम्ही काय करा तर तुमचं आयुष्याचं ध्येय ठरवा आवडीनुसार। आणि महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना बाहेर घेण्यासाठी किंवा एकंदरीत त्या असलेल्या कला गुण किंवा क्षमता कौशल्य यांचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठाच्या वतीनं काय केलं जातं तर दरवर्षी युवा महोत्सव घेतला जातो। आणि त्या ठिकाणी मग विद्यापीठामध्ये कार्यरत असलेली जी काही महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयातून या ठिकाणी विद्यार्थी काय करतात तर त्या ठिकाणी जे काही आपण प्रतिनिधित्व म्हणतो ते करत असतात। आपल्या महाविद्यालयाने सुद्धा काय केलेलं आहे तर बघा, आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं आपलं महाविद्यालय सुद्धा या युवा महोत्सव मध्ये काय करतंय तर सक्रियपणे सहभाग घेतं। त्यामध्ये खरं तर आतापर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये बरीच त्यामध्ये जे काही वैयक्तिक सांघिक कला प्रकार आहेत त्यामध्ये पथनाट्य, त्यानंतर मुकनाट्य आणि वक्तृत्व याच्यासाठी आपण काय केलं होतं तर रजिस्ट्रेशन केलं होतं। मागच्याच वर्षी आपल्या महाविद्यालयातील बीकॉम भाग 3 ची विद्यार्थिनी धनश्री माने ही मराठी वक्तृत्वामध्ये काय झालेले आहे तर उत्तेजनार्थ 3री बसलेले आहे विद्यापीठामध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये। तर बघा, महाविद्यालयामध्ये आपण काय करतो तर सांस्कृतिक विभागांतर्गत किंवा अनेक प्रकारच्या ज्या कमिट्या आहेत त्या अंतर्गत काही खूप असे उपक्रम राबवतो। तर फक्त कॉलेजमध्ये येऊन लेक्चर करायचं, अभ्यास करायचा, पेपरला बसायचं एवढंच फक्त घोड्याला असं हे लावल्यासारखं तुम्ही करू नका। तर या उपक्रमामध्ये सुद्धा तितकंच काय करा तर सहभाग घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर इथं तुमचं कॉलेज लाईफ आहे, आनंदानं काय करा तर ते कॉलेज पूर्ण करा। आणि ते करत असताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे तर बघा, महाविद्यालयाची जी काही नियमावली आहे तिचं सुद्धा काळजीपूर्वक पालन असं केलं पाहिजे। कॉलेजमधून येताना साहजिकच घरून येताना कॉलेजला जातोय असं घरामध्ये कल्पना दिली पाहिजे, इथं आलं की कॉलेजच करून तुम्ही घरी गेलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये बघा, बऱ्यापैकी काही प्रकार असे घडतात की ज्याच्यातून काय होतं तर तुम्ही आता ह्या कॉलेजशी बांधला गेलाय, तुमची एक नवी ओळख झाली की सिनियर कॉलेजचे विद्यार्थी म्हणून। आणि मग साहजिकच मग कुठेतरी बघा तुमच्या बाबतीमध्ये घडणारे प्रकार सुद्धा महाविद्यालयाशी जोडले जातात। तर महाविद्यालयाचा नावलौकिक कशा प्रकारे चांगला ठेवता येईल असाच तुम्ही सुद्धा इथं प्रयत्न करायचा आहे। आणि खऱ्या अर्थानं इथं तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुम्ही ठरवलेल्या स्वप्नांसाठी, त्या स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं आम्हा सर्व प्राध्यापकाच्या वतीनं
तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझं छोटंसं जे काही मनोगत आहे ते थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जशी सिनियर कॉलेजचा उल्लेख करून मॅडम मी तुम्हाला कॉलेजविषयीची जबाबदारी आणि वैयक्तिक तुमची आयुष्यातली जी जबाबदारी आहे या पावलांवर जबाबदारीने पाऊल टाकून तुम्ही पुढे जावं अशी तुम्हाला एक ग्वाही त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून दिलेली आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा तुमच्या आयुष्यामध्ये. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण नवोदित विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ प्रमुख उपस्थिती आणि अध्यक्ष यांच्या हस्ते आपण सुरू करणार आहोत. तर सर्वप्रथम BA भाग 1 मधील नवोदित विद्यार्थी जे आहेत ते उभं राहा. BA भाग 1 चे आहेत ना आणि प्रत्येकाने एका लाईन येऊन स्वागत फोटो काढण्याची पाहिजे महाविद्यालयाच्या प्राचार्य सामंत मॅडम काय प्रॉब्लेम आहे? मान्यवरांनी कृपया पटपट पटेल सर काय ऍडमिशन घ्यायचं फिक्स नाही मी बोलायचं बरं का दोघं तिघांनी बोल तुम्ही दोघांनी बोलतात तिघांनी बोलायला करतो मुलगा तुझ्या पुढचं घेतला त्यासनी बोलायला म्हणून तुमच्या दोघांचं नाव घेणार बोलताना वेदांत शिंगारे आणि गौरव तुम्हाला काय काय आहे
डिवायचं काय काय आहे ते सांगायचं. सांगा सांगा. Yes, why डिवायचं? हा? नाही ना कोण आलेलं? मला दोन. टी-शर्ट ठेवा. एक दोन खाली पाहिजे. मॅडम फोटो काढा फोटो. मॅडम माझा फोन घेऊन जाशील काय करायला नाही दिसत. मॅडम कधी तसंच देते त्या सगळ्या शिक्षक खूप छान शिकवतात. एक्सप्लेनेशन वगैरे त्यांचं खूप छान असतं. आमच्या अकाउंटच्या मॅडम तर खूपच छान आहे. खूप छान परिसर वगैरे कॉलेजचा खूप छान आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व कॉलेजचे प्राचार्य सामिती मॅडम तसेच सर्व शिक्षक मित्रमैत्रिणी तसेच विभाग भाग एक भाग एकला नवीन असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या नमस्कार. मी ज्या दिवशी पहिल्यांदा कॉलेजमध्ये आले तेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा ऍडमिशन घ्यायला आले होते आणि तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा आले कॉलेजमध्ये तेव्हा ऍडमिशन घ्यायला आले आणि तेव्हा माझ्या मनात खूप शंका होत्या. त्या शंकामध्ये विषय कसे असतील आणि विषयाला शिक्षक कसे असतील सामते मॅडम विषय होत्या आणि त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने विषयांची ओळख करून दिली. विषयांना कोणते शिक्षक त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितले आणि ते ऍडमिशन करत असताना एक दोन शिक्षकांची भेट झाली. ते शिक्षक खूप छान वाटले आणि प्रेमळ होते. त्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये यायला परत फारशी भीती वाटली नाही. कॉलेज सुरू होऊन फार काय झालं नाही परंतु शिक्षक छान असल्यामुळे आम्हाला कॉलेजमध्ये येऊ वाटतं आणि राहू वाटत नाही घरी. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आता म्हणते धन्यवाद. धन्यवाद अंकिता. यानंतर मी सानिका थोरात तिला विनंती करेन की तिने आपला मनोगत व्यक्त करावे.
शिकले. त्यानंतर मी BA फर्स्ट इयरला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. त्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस माझी सर्व शिक्षक व मॅडमशी माझी ओळख झाली. या शाळेतील या कॉलेजमधील सर्व शिक्षक हे खूप मनमिळावू आहेत. सर्व विद्यार्थ्यांशी खूप मनमोकळेपणाने वागतात व माझ्या वर्गातील मित्रमैत्रिणी ह्या सुद्धा खूप मला चांगल्या भेटलेल्या आहेत व इथून पुढे सुद्धा त्या माझ्याशी चांगल्या आपुलकीने वागतील अशी मी इच्छा व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद. न बोलता येणाऱ्या व्यक्तींच्या इथे तुम्ही बोलायला लागल्यात. खूप छान वाटायला लागले आम्हाला. विद्यार्थ्यांचा सोहळा समारंभ करताना स्वागत समारंभ करताना यानंतर सिमरन मुला हिला विनंती करेन की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. या गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सावंत मॅडम तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापिका भोसले मॅडम तसेच प्राध्यापिका चव्हाण मॅडम आणि माझे सर्व प्राध्यापिका आणि मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 28 जुलै 2025 या दिवशी मी सिमरन मुल्ला BA भाग 1 मध्ये शिकत असून आपल्यासमोर माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मी साशिमे या गावावरून येते. मी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले त्यावेळी सगळ्या शिक्षकांची ओळख झाली आणि सगळे शिक्षक म्हणजे छान शिकवतात आणि सगळ्यांचा स्वभाव चांगला आहे. असं कोण गोष्ट वगैरे सांगत नाही. यानंतर मी हर्षवर्धन थोरातला विनंती करेन की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करा. हर्षवर्धन थोरात बोलतोय तो फक्त नाव तरी सांगू. बोला त्या पुढील इकडे एक मिनिट. सर्व विद्यार्थ्यांना इथं अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यतेची सूचना आहे. हर्षवर्धन बोलत असताना कुणी सुद्धा हसायचं नाही, अजिबात हसायचं नाही. जे कोणी हसेल ना त्याला पुढे घेणार. तो काय बोलतोय ते फक्त ऐकायचं काम करायचं. बोलतोयस तू बोल बोल सांगू म्हणलंस ना सांग. बोल हर्षवर्धन बोल. तुझं नाव तरी सांग. तुझं नाव सांग. नाव सांग. फर्स्ट इयर मध्ये आहे तू पूर्ण. माझे नाव आहे हर्षवर्धन प्रकाश पवार. गाव सांगितलं. गाव सांग. गावाचं नाव सांग. करून आलायस फर्स्ट इयर मध्ये असं सांगायचं. मी येला तिकट आली. कॉलेजमध्ये माझ्या छान वाटते आणि ती पण छान आहे की. आणि काय वाटतं ते बोल. मी सांगते. हर्षवर्धन बोला. मी सांगितलंय कोणी हसणार नाही, कोणी काय म्हणणार नाही. मला काय कॉलेजमध्ये छान वाटते आणि कॉलेज चांगलं आहे. तुला कुठे कुठे शिक्षक आहे? सगळ्या शिक्षकांचं कळतं का?
कोणाला येतं कोणाला चांगलं आवडतं आणि तरी पण चांगली शिकवली आणि सगळे पेपर चांगले बघा प्रयत्न केला की सगळं जमतं. तुम्ही हसण्यापेक्षा इथं 2 शब्द बोला म्हणताना कोणी बोललं नाही, पण त्यांना प्रयत्न केला, न म्हणता प्रयत्न केला, त्यासाठी अजून एकदा टाळ्या होत्या. BA भाग सेकंडची सानिका साळुंखे तिला मी विनंती करेन की तिनं आपलं मनोगत व्यक्त करावं. मुलांना इन्स्पायर करा. सेकंड इयर थर्ड इयर आता सगळे सेकंड इयर थर्ड इयरचे विद्यार्थी बोलणार आहेत. आपल्या कॉलेजमध्ये नवीन घेतलेल्या जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी BA BCom या क्षेत्रात ज्यांनी नवीन ॲडमिशन घेतले त्यांचे सगळ्यात आधी मी मनपूर्वक आभार मानते. आणि तसंच आपल्या कॉलेजच्या प्रभावी प्राचार्य साळुंखे मॅडम व आपले इतर सगळे शिक्षक त्यांचेही मी आभार मानते. आपल्या कॉलेजमध्ये जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा एक माझी अपेक्षा आहे. आणि सगळ्यांनी कॉलेजमध्ये यावं, जे काही रेग्युलरचे लेक्चर आहेत ते अटेंड करावे यासाठी मी तुम्हाला एक चांगली म्हणजे अपेक्षा करते. आणि आपल्या कॉलेजमध्ये बरेच कार्यक्रम चांगले असतात ते तुम्ही सहभागी घेऊन त्यात तुम्ही चांगला सहभाग दाखवला पाहिजे. आपल्या कॉलेजमध्ये इतर काही ॲक्टिव्हिटी असतात त्यात पण तुम्ही सहभाग घ्यावा अशी मी अपेक्षा करते. थांबते. थँक्यू. धन्यवाद सानिका. यानंतर ऋतुजा कांबळे तिला विनंती करेन की तिनं आपलं मनोगत व्यक्त करावं. ऋतुजा कांबळे. ऋतुजा होत की दोन न बोलणाऱ्याला 4 शब्द म्हणतात, 10-12 शब्द बोलले. तू तर बोलू शकतेस ना. जा. 2 शब्द बोल. तुझं नाव सांग. कांबळे जा लवकर. वकील बोला साहेब. कार्यक्रमाच्या आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य साळुंखे मॅडम तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक भोसले मॅडम तसेच प्राध्यापिका चव्हाण मॅडम, आमच्या सर्व प्राध्यापिका मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 8/2025 मी ऋतुजा कांबळे मनोगत व्यक्त करत आहे. माझे गाव मनव इथे मी 7वी पर्यंत शिकले. तसेच प्राथमिक शाळा, त्यानंतर मी 8वी ते 10वी नांदगावमध्ये शिकले. BA भाग 1 कला वाणिज्य महाविद्यालय ॲडमिशन घेतली. या ॲडमिशन मधून खूप मॅडम खूप छान आहेत. माझ्या इकडच्या शिकवतात ते भारी नाही, सगळ्या मॅडम भारी शिकवतात. यानंतर SY BComचे सानिका लोहार तिला विनंती करेन की तिनं सोनार. माझे नाव सानिका लोहार. मी BCom सेकंड इयरला अभ्यास करत आहे. मी सर्वप्रथम नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करते. तसेच व्यासपीठावरील सर्व शिक्षकांचं देखील स्वागत करते. या कॉलेजमध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत. आपले शिक्षकसुद्धा खूप चांगले आहेत. एखादी आपल्याला कन्सेप्ट नाही समजली तरी तुम्ही शिक्षकांना विचारू शकता. सगळे शिक्षक मन मिळावं. धन्यवाद. यानंतर सानिका माने, सगळ्या सानिका माने सर्वांना नमस्कार. विद्यार्थ्यांना मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये मला ते वेगळीच घेत होती, पण नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर मॅडम साळुंखे मॅडम म्हणतो पहिल्यांदा ओळख झाली. खूप छान आहे साळुंखे मॅडम. राजा मॅडम तर त्या बोलायला विषय त्या तर एकदम मस्त
वर्गात वेगळं नातं शिक्षक विद्यालयात असते आणि बाहेर मैत्रिणी नातं असते आमची. संजीवनी जाधव या विनंती करेल की तिला मी सध्या TY BCom मध्ये शिकत आहे. मी या कॉलेजमध्ये 3 वर्ष शिकत आहे. या कॉलेजमध्ये माझा अनुभव खूप चांगला आहे. मला सर्व BA BComच्या शिक्षका खूप आवडतात. त्या खूप छान शिकवतात. तुम्ही आत्ता सध्या नवीन प्रवेश घेतला आहे पण मी सांगते की रेग्युलर कॉलेज करा. महाविद्यालयातील जीवन हे एक अद्भुत आणि मूल्यवान अनुभव आहे. या संधीचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या आणि एक यशस्वी विद्यार्थी व एक चांगली व्यक्ती म्हणून प्रगती करा. आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे नाते हे विश्वास, आदर आणि समजूतदारपणावर आधारित आहे. या नात्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. एवढं बोलून माझे धन्यवाद संजीवनी. यानंतर गौरव कलमंडेला मी विनंती करते की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. TY BA गौरव. मी पहिल्यांदा बघावा मला पडली मॅडम कापसी मॅडम परत पहिल्यांदा माझं कॉलेजमध्ये कारण माझे वडील झाले त्या बघूया मॅडम त्याचे मॅडम नाही त्या आणि साक्षी कांबळे. साक्षी कांबळेला विनंती करेन. TY BA साक्षी कांबळेला विनंती करेन की तिला मनोगत व्यक्त करावं. 2 शब्दात विचार नाही 2 शब्दात नमस्कार सगळ्यांना. तुम्ही तिकडे जाता की जात नाही किंवा काय असतं तिथं गेलं म्हणजे एखादी भाग घ्यावा ना काय घ्यावं सांग. तुला जे अनुभव आहे तुला सांग म्हणून तुला बोलतो. आपल्या कॉलेजमध्ये दरवर्षी कार्यशाळा असते. तर सगळ्यांना सांगते की कार्यशाळेला जावं कारण तिथे खूप शिकण्यासारखं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कॉलेजचे सगळे शिक्षक खरंच चांगले आहेत आणि आणि रोज कॉलेजला यावं हीच अपेक्षा. खूप चांगला प्रयत्न केला सगळ्यांनी त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. आणि यानंतर आता प्राध्यापक मनोगत होईल. त्यामध्ये सर्व प्राध्यापकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जी कमिटीचं नेतृत्व आहे अध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यरत आहात तर त्याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्या कमिटीचे स्वरूप आणि एकंदर माहिती देणं हे तुमचं काम आहे. आणि आज मनोगतामध्ये बरोबरच त्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा असा मी संदेश देते आणि सुरुवात करते. प्राध्यापकीय मनोगतासाठी मी पहिल्यांदा आमंत्रित करते प्राध्यापिका जाधव MT मॅडम यांना की त्यांनी आपलं मनोगत प्लस मार्गदर्शन विद्यार्थ्यांसमोर मांडावं.
व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचे स्वागत करते आणि मला एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. आता इथं आज तुम्ही सर्वजण नवीन आलाय. पहिल्या वर्षाचे काही जणी BA फर्स्ट इयरचे असतील किंवा BA सेकंड इयरचे असतील आहे की नाही. तुम्हाला तुम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आला त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. फॉर्म भरायला काही जण आले असतील, काही जण पालकच आलेले फॉर्म भरायला. पण तुम्हाला विषय कुठले आहेत, शिक्षक कुठले हे काही माहिती नसताना सुद्धा तुम्ही तुमची आवड काय करायची असते, निर्माण करून घ्यायची असते. मग हे कधी शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून कॉलेजला येता, एखाद्या शिक्षकांची माहिती तुम्हाला होते की हे शिक्षक आम्हाला ह्या विषयाला आहे, ते शिक्षक आम्हाला त्या विषयाला आहेत, हे जेव्हा तुम्हाला माहिती होतं त्याच वेळेस तुमचं कॉलेजच्या तुमचं नातं काय होतं, घट्ट होतं. फक्त तुम्ही फॉर्म भरायचा नाही, मॅडम मी फॉर्म भरणार आहे, मी परीक्षेला आलं तर चालेल का, मी जॉबला आहे, हे पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही जसा जॉब महत्वाचा करता तसं दोन्ही पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण का तर तुम्ही 12वी वरून जॉब करता. बऱ्यापैकी 90% मुलं मुली असतील 12वी वरून जॉबला जाता. बाळांनो तुम्ही किती रुपयाची तुम्ही नोकरी करता, 10-12 हजार किंवा मी म्हणते 20,000 एखादा कमवत असेल, परंतु त्याच्यासाठी तुम्ही 12-13 तास राबत असता. ते जर तुम्ही आता तुमच्या एज्युकेशन व्यवस्थितपणे पूर्ण केलं, जॉब पण करा, एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसते, काही कारणास्तव तुम्हाला जॉब पण करायचा असतो, परंतु ते करत असताना तुम्ही त्याचबरोबर दोन्ही जर केलं शिक्षण आणि जॉब तर तुमचं फ्युचर काय होतं, चांगलं होतं. तुम्ही आता जे 20,000 कमवताय त्याच्यासाठी तुम्ही परत 4 तास काम करून 20,000 कमवू शकता, पण ती जर क्वालिटी तुमच्याकडे असेल तर. आता चालू शैक्षणिक वर्षानुसार जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी आपल्याकडे बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार BCom आणि BA हे दोन्ही विषय काय केले, सगळ्यांसाठी खुले. जो विद्यार्थी BCom ला ऍडमिशन घेतोय त्याला पण BA चे विषय घेता येतात, जो विद्यार्थी BA ला आहे त्याला पण BCom चे काही विषय घेता येतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे आता असं पण नाही सांगायला लागेल नाही की BA आणि BCom. तुम्ही ज्याच्यामध्ये पाऊल टाकाल त्याच्यामध्ये असं पाऊल टाकायचं की याच्यामध्ये मी माझं करिअर करणारच आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता चालू शैक्षणिक वर्षापासून BCom ला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांच्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये सुवर्ण संधी आहे. याच्या अगोदर नव्हती की आपल्याकडे स्पेशलायझेशन आहे, मॅनेजमेंट आणि अकाउंट हे 2 विषय तुमच्याकडे स्पेशलायझेशन साठी उपलब्ध आहेत. याच्या अगोदर फक्त आर्ट्सला स्पेशलायझेशन होतं आपल्या इथं. BCom ला जे सब्जेक्ट होते ते सगळे सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी होते अकाउंटन्सी मध्ये. आता तुम्हाला काय केले की तुमच्या चॉईसनुसार सब्जेक्ट घ्यायचा आहे. जो तुम्ही फर्स्ट इयरला सब्जेक्ट घेता 3 सब्जेक्ट त्याच्यातले कोणतेही 2 सब्जेक्ट तुम्ही काय करायचे असतात, सेकंड इयरला एक तुमचा मेजर सब्जेक्ट म्हणून ठेवायचा असतो आणि एक मायनर म्हणून ठेवायचा असतो. मग जो तुम्ही सेकंड इयरला मेजर सब्जेक्ट ठेवणार आहात, मग तो अकाउंटन्सी असेल किंवा तुमचा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असेल, जो तुम्हाला आवडेल तो सब्जेक्ट तुम्ही काय करायचा आहे, टी वेळेला घेऊन जायचं असतं. म्हणजे तुमचं स्पेशलायझेशन त्या सब्जेक्ट मधून झालं असं गृहीत होतं. आता त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर काही मुलं काय म्हणतात की ठीक आहे मॅडम आमचं ग्रॅज्युएशन झालं आता बस झालं शिक्षण. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला शिक्षणाच्या बऱ्याचशा संधी आहेत. तुम्ही CS करू शकता, ICWA करू शकता, MSW करू शकता, सोशल वर्किंग मध्ये तुम्ही जाऊ शकता, किंवा मुलींसाठी तर आता एक समाज कल्याण खात्यातनं बाल विकास अधिकारी म्हणून एक सोशल पोस्ट निर्माण झालेले आहे, त्याचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्या आधारे तुम्ही वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ शकता, त्यांना रोजगाराच्या संधी कुठून निर्माण करायचं हे त्यांना माहिती देऊ शकता. असे जे वेगवेगळे स्रोत आहेत त्या स्रोताच्या आधारे तुम्ही काय करायचंय की तुमचं शिक्षण घ्यायचंय. हे झालं तुमचं शिक्षणापर्यंत. आता तुमचं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं, ठीक आहे, तुमचा आणि कॉलेजचा संबंध इथं संपतो का, तर नाही संपत. जरी तुमचं शिक्षण संपलं या महाविद्यालयातलं तरी तुमचा आणि कॉलेजचा एक कायमचा संबंध राहतो. तो कशामुळे राहतो, तर आपल्या महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी नावाची कमिटी आहे. त्या माझी विद्यार्थी मध्ये तुम्ही काय करत असतो की रजिस्टर करायचं असते तुमचं नाव. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही या कॉलेजचा लाईफ टाइम विद्यार्थी असता. आता जो विद्यार्थी असताय तो काय असताय, आजी विद्यार्थी असताय ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल त्यावेळेस काय असणार आहे, माझी विद्यार्थी म्हणून तुम्ही या कॉलेजचा विद्यार्थी असताय. अशा वेळेस काय आपण वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी माझी विद्यार्थी मेळावा भरवत असतोय. मग त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं पण असते, काहींना कॉल करून बोलवलेलं असते, काहींना मेसेज पोहोचलेला असते. जसं तुमच्यापर्यंत शिक्षकांना पोहोचता येईल त्या पद्धतीने शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. परंतु तुमचा प्रतिसाद त्यावेळेस जेवढा पाहिजे तेवढा येत नाही, तो तुम्ही दिला पाहिजे. कारण तुम्ही याच महाविद्यालयाचे घटक म्हणून याच महाविद्यालयातून शिकून पुढे गेलेला असता.
तर त्याची आठवण म्हणून तुम्ही तुमच्या स्वरूपात महाविद्यालयाला एखादी गिफ्ट असेल किंवा काही भेटवस्तू असेल तुमच्या परीनं जे काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही महाविद्यालयाला सहकार्य केलं पाहिजे. का तर तुम्ही या महाविद्यालयाचे एक अविभाज्य घटक आहे, माझे विद्यार्थी आहे म्हणून. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की नाही आपल्या जवळचं हे चांगलं महाविद्यालय आहे. एखादा विद्यार्थी करायला जात असेल तर तुम्ही त्याला महत्व म्हणून सांगितलं पाहिजे की माझं शिक्षण इथं पूर्ण केलेलं आहे, या महाविद्यालयातील सगळा स्टाफ चांगला आहे, अनुभवी आहे, तुम्हाला काही अडचण पडली तर ते वेळोवेळी मार्गदर्शन करतायत हे तुम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी हिंदी विभाग प्रमुख गायकवाड मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय वर्ग तसेच आपण सर्व प्राध्यापिका प्राध्यापक आणि विद्यार्थी आजचा दिवसच खूप चांगला आहे. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. अगदी असं मनामध्ये सुद्धा नवं चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर तर एक ऊर्जा मिळते. बाहेरची मुकली आणि पुढे युवा वर्ग एक आतून आम्हाला सुद्धा काहीतरी ऊर्जा भेटते तुमच्याकडे मुलांना. त्यामुळे तुम्ही असा उत्साह कायम तुमच्या मनामध्ये राहू द्या एवढंच माझी सदिच्छा आहे. आणि खूप खूप शिका. या कॉलेजमधून भरपूर तुम्हाला शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही फॉलोअप घ्याल तुम्हाला समजून जाईलच. सगळा प्राध्यापक वर्ग आपला चांगला आहे. आणि अजून सांगायचं म्हणजे कमिटीचं मॅडमनी सांगितलेलं सांगा. माझ्याकडे विद्यार्थिनी मंडळ ही कमिटी आहे. त्यामध्ये आपण आपल्या पारंपरिक जे काही सण वगैरे साजरे करतो त्याचे सणाच्या अनुषंगाने आपण कार्यक्रम इथं घेतो. जसं गौराई उत्सव असेल, दुर्गा म्हणजे जे नवरात्र उत्सव असतो तो मध्ये त्यामध्ये पण आपण दांडिया वगैरे घेतलेली याच्या अगोदर. आणि विद्यार्थिनी ह्या अंतर्गत विद्यार्थिनी मंडळांतर्गत आणि कापसे मॅडम आपल्या जे आविष्कारचं म्हणलं ना त्या मगाशी त्या सुद्धा कमिटीमध्ये मी काम करतो. त्यांना सहकारी म्हणून काम करते पण प्रमुखरित्या त्याच काम करतात त्या कमिटीमध्ये. आणि जसं चालू मॅडमनी सांगितलं की माझे विद्यार्थी मेळावा होतो त्याचबरोबर इथं आपल्या कॉलेजमध्ये वर्षाच्या अखेरी फेब्रुवारी मार्चमध्ये शिक्षक पालक मेळावा ही असतो. पालकांना सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये येण्याची त्यावेळेला संधी दिली जाते किंवा त्यांच्या मनातली काय म्हणजे काही शंका असतील, काही चांगले वाईट काही कोणतीही समस्या असतील तर त्या शेअर करण्याची त्यांना संधी असते. तर तो पण खूप छान उपक्रम आपल्या कॉलेजमध्ये घेतला जातो. तसेच अजून एक आहे की सहल कमिटी. मॅडमनी माझ्याकडे ती सहल कमिटी पण दिलेली आहे. तर गेल्या वर्षी आपल्याला टाळगावचं महादेव मंदिर तुम्हाला माहित असेल इथल्या लोकलच्या विद्यार्थ्यांना तिथं आपलं म्हणजे वनभोजनाचा कार्यक्रम तिथं घेतलेला सगळे आम्ही चालत गेलेलो. या वर्षी ही मॅडमशी चर्चा करून बघूया एखादे तुम्ही सांगा त्या ठिकाणी आपण सहलीला अवश्य जाऊ. श्रावण महिना अगदी आपण व्रतवैकल्याचा हा महिना म्हटला जातो आणि खरंच तुमच्याकडे बघून आम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे तुम्ही आणि इथं म्हणजे सकारात्मक दृष्टीने ह्या कॉलेजकडे बघा. तुम्हालाही आम्हालाही खूप अडचणी येतात पण त्या अडचणीमधून सुद्धा काय करा तुम्ही संधी शोधण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक शिक्षकाकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते बघा. जाता जाता सकाळी बघा की BA भाग 1 मध्ये विद्यार्थिनीला म्हणजे कन्व्हिन्स करायला लागले शिक्षक बोला तुम्ही तर मुली जरा घाबरायला लागल्या आणि त्या प्रत्यक्ष इथे येऊन बोलल्या सुद्धा ह्यातला दुवा कोण साधतं तर हे शिक्षक लोक साधतात. तुम्हाला इथं येण्याचं इथं बोलण्याचं किंवा हे जे तुमच्या जे धाडस निर्माण होतं त्याचे खरे न्यू कोणाचे असते तर शिक्षकांमध्ये असते. तुमच्या आई वडिलांचं पहिलं स्थान आमच्या गुरूंचं आहे. त्यामुळे गुरूंचा आदर करा एवढंच मी बोलते. आणि आजचा दिवस मला खूप आनंददायी असा वाटतोय आणि सगळ्यांना भावी आयुष्य तुमच्या भावी म्हणजे सफल भविष्यासाठी काय माझ्यातर्फे सदिच्छा. आणि काय मी थांबते. धन्यवाद मॅडम चांगला संदेश दिला. यानंतर मी प्राध्यापक रामटेके सर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा.
ते पण नवीन शिक्षक आहेत. नवीन विद्यार्थ्यांना घेताना सत्कार घ्या. चॉकलेट द्या. आजच्या स्वागत समारोह सोहळ्याचे प्रमुख अतिथी कापसे आणि चव्हाण मॅडम, भोसले मॅडम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाच्या प्राचार्य साळुंके मॅडम आणि व्यासपीठावर विराजमान म्हणून असलेले माझे सहकारी प्राध्यापक, माझ्यासमोर असणारे माझे लाडके विद्यार्थी मित्र, आज स्वागत सोहळा अतिथी देवो भव आपल्याकडे पाहुणे होऊन आले. फर्स्ट इयरचे विद्यार्थी, B.Com फर्स्ट इयर, BA फर्स्ट इयर, फायनलच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत करायचं असतं. या दिवसानिमित्त तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये असलेले कलागुण समोर येतात. आपल्याला बसताना मी तुमच्याकडे विद्यार्थी होतो, तेच वाजवायचा असायचा, पण जेव्हा एखाद्या सरांनी आवाज दिला आणि इथे ये म्हटलं, नक्कीच पायाला लकवा होतो, ज्याला अर्धांग वायू म्हणतात. आणि म्हणून मी या 2-4 विद्यार्थ्यांना वर्गात आलो, सांगितलं बेटा बोला. नाही सर, नाही सर, बोला. कसं बोलायचं 2 वाक्य सांगितलं, असं बोलायचं, म्हणजे त्या 4 वाक्य बोलतील. आजच्या प्रसंगी मला एवढं सांगलं, तुकाराम महाराज होते आणि आपल्या अभंगामध्ये सांगितलं, पुत्र देला देवा त्याचा 3 लोकी चेंडा, त्याचा 3 लोकी गुंडा. आपली ओळख कशी असली पाहिजे? गुंड्याला सगळे ओळखतात, गुंडा मवाल्या. भारतातले लोक त्यांना प्रथम ओळखतात, परंतु चांगल्या माणसाला सुद्धा लोक ओळखतात. तर आपली ओळख चांगल्या माणसाला कशी होईल, याकरिता मी काय केलं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. आणि ते करत असताना नियमित अभ्यास केला पाहिजे. आपल्या वडिलांनी आपल्याला कॉलेजला पाठवलेलं आहे, कॉलेजची फी दिली आहे, पुस्तके घेऊन दिली, नोटबुक घेऊन दिली, वही घेऊन दिली आणि ड्रेस घेऊन दिलं, तर आपली गमत अशी असता कामा नये. ज्याप्रमाणे एखादी मुलगी सजून नवीन सँडल घालून मंदिरात जाते, मंदिरच्या बाहेर नवीन सँडल ठेवते आणि पूजेला बसलेली असते, बेगम फुलम कोणी माझी सँडल तर नाही गेलं अशी जर करत असेल तर तिचं काही पूजाही होत नाही, व्यवस्थित सँडलही घातली जात नाही. अशी अवस्था आपली वर्गात बसताना करू नका. एवढेच बोलतो आणि इथं थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी प्राध्यापक पाटील सर यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पाटील केमी सर थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित असलेले मान्यवर कॉलेजचे IC प्रिन्सिपल साळुंके मॅडम, याचबरोबर IPSC कोऑर्डिनेटर, आपल्या कॉलेजचे इंग्लिश विषयाचे भोसले मॅडम, भोसले मॅडम, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर गायकवाड मॅडम, भाषातत्व विभाग प्रमुख पटेल सर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण मॅडम, याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजन केले त्या कापसे मॅडम आणि आज या दिवशी आपल्या या कॉलेजमध्ये मेसेज पाठवला होता की विद्यार्थी आले पाहिजेत, पण त्याचे BA B.Com तर ही विद्यार्थी आज स्वतःच्या पोटावर नोंदणीत आले. म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उदासीन झालेला आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षण आणि याकडे बघण्याचा कर अत्यंत कमी झालेला आहे असं दिसून येते. कारण बरेच विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत आणि पुणे मुंबई या ठिकाणी जातात. यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्था या ठिकाणी नाही. तर आपले हे कॉलेज आहे हे ते रेग्युलर कॉलेज आहे. विद्यार्थ्यांना माहीत असू नये. विद्यार्थी एकाला सांगतात की आम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार, फक्त परीक्षा येणार आहे.
परीक्षेला येऊन तुम्हाला या ठिकाणी पास होता येत नाही. कारण या ठिकाणी जे कॉमर्स साईड आहे या ठिकाणी अकाउंट्स असेल तर त्यांना वर्गामध्ये बसलं पाहिजे, त्याशिवाय ते येत नाही. त्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी नुसतं आपलं आर्तार्जन करणं किंवा जॉब करणं शिकणं हे योग्य नाही. बरेच विद्यार्थी असे आहेत की फक्त त्यांचे पालक ॲडमिशन घेतात आणि डायरेक्ट परीक्षा येतात, त्यावेळेस त्यांचा विषय कुठला माहीत नसतो, त्यांचा कुठला पेपर हे माहीत नसतो, त्यामुळे बरेच विद्यार्थी फेल होतात. या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्ण बदलला पाहिजे व विद्यार्थी हा विद्यार्थी पाहिजे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे पूर्ण झाल्याशिवाय तर कुठेही नोकरी लागत नाही. आपलं माहिती असेल की MPSC, UPSC एखादी असेल त्यावेळी त्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पास असले पाहिजे, क्लिअर असले पाहिजे, तर त्याला नोकरी लागते. म्हणजे एवढं असं नाही, विद्यार्थी हे शिक्षणाकडे बघण्याचा हा पूर्णपणे बदलला पाहिजे. याचबरोबर या कॉलेजमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ नियमानुसार न्यायाला सांगितलेलं आहे, म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्झिशन कौन्सिल, राष्ट्रीय नामांकन मूल्यांकन परिषद, आपण या कॉलेजला ग्रेड मिळालेली आहे. त्यामुळे आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये काही आव्हान आहे ते पेरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे केवळ शिक्षण क्षेत्रामध्ये पहिला जो गुरु असतो विद्यार्थ्यांचा हा कुटुंब असतो किंवा आई वडील असतात, आणि आई वडिलांनी दिलेले संस्कार आहेत त्याला आयुष्य वडील असतात. त्याच्यानंतर दुसरा गुरु असतो म्हणजे शिक्षक. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या भांड्याला आकार देतो आणि चांगली मातीपासून भांडी घडवतो, त्याच पद्धतीने आज शिक्षक आहे, आज चांगले विद्यार्थी घडत सांगतात. म्हणजे विद्यार्थी घडण्याचं काम हे डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा कुठल्या शास्त्र साहित्य असले हे घडण्याचं काम पूर्णपणे शिक्षक करतात. शिक्षक हा पूर्णपणे या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा आहे किंवा घटक आहे. तर कोणती व्यवस्था असेल तर व्यवस्था बदलण्याचं काम किंवा देशाला नव्या उंचीवर घडण्याचं काम शिक्षक असतो. देशाला पूर्णपणे आपण म्हणतो की आपला देश हा एक सर्वात बळशालीवर झाला पाहिजे. यासाठी कुठली व्यक्ती किंवा कोणतेही काम कुठली यंत्रणा करत नाही तर शिक्षण करत असतो. तर शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपण पाहतो की शिक्षकाचं अनुकरण हा विद्यार्थी असतो. शिक्षकाचं चालणं, बोलणं, वागणं, त्याचा पेहराव याचं अनुकरण जवळजवळ 80% विद्यार्थी असतात. त्यामुळे शिक्षकाने त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे यातून मला सांगायचं की शिक्षकांचं अनुकरण हे विद्यार्थी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा हे शिक्षक कसं आहे याच्यावरून त्यांचा बोध घेऊन आपली पुढची प्रक्रिया केली पाहिजे. आपण म्हणतो की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक नवीन बदल घडले आहेत किंवा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि धोरणामध्ये अनेक नवीन विषय आपल्याला आलेले आहेत. म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी कॉमर्स विषय घेऊ शकतो किंवा कॉमर्सचा विद्यार्थी आर्ट्सचे विषय घेऊ शकतो. त्यामुळे या शिक्षण क्षेत्राच्या या कला आहेत त्या पुढे वाढ केलेल्या आहेत किंवा शिक्षण बदललं आहे, तो अभ्यासक्रम राहिलेला नाही. आणि अनेक विद्यार्थी आहेत की विद्यार्थी हे अभ्यासक्रम आणि पुस्तक यामध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे. कुठलेही विद्यार्थी आज 1 महिना झालं तरी कॉलेजमध्ये SY आणि PYचे विद्यार्थी अजूनही आलेले नाही. म्हणजे शिक्षक आहेत परंतु विद्यार्थी नाही, ही अशी अवस्था याच कॉलेजमध्ये नाही तर महाराष्ट्र सर्व कॉलेजला झालेली आहे. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा संकुचित झालेला आहे. हे बदलणं गरजेचं आहे. कारण व्यवस्था ही अशी आहे की शिक्षक असेल तर विद्यार्थी पाहिजे, विद्यार्थी असेल तर शिक्षक पाहिजे. कारण आपण बघतो की विद्यार्थी संख्या कमी असेल तर शिक्षक हे सर्व केले जातात किंवा एका ठिकाणी शिक्षण बंद केली जाते किंवा शिक्षकांची संख्या ही कमी केली जाते. विद्यार्थी हा वर्गामध्ये उपस्थित असला पाहिजे. केवळ ॲडमिशन घेऊन पैसा मिळवणं हे उद्देश नाही. तो पैसा मिळवण्याचा उद्देश पुढे आहे, चांगली नोकरी मिळवणं किंवा कधी ज्यावेळी तुम्हाला चांगली टक्केवारी मार्क्स मिळतील त्यावेळी. कारण तुम्हाला नुसते आता आपली परीक्षा आला परीक्षेतून फेल झाला तर काही पुढं भविष्य नाही. आता या ठिकाणी मी गेली 6 वर्ष राष्ट्रीय हा विषय शिकवतोय. माझ्याकडे अग्रणी कमिटी आहे. या कमिटीमध्ये 2 कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतले जातात. मी सेमिस्टरला पहिल्या सेमिस्टरला एक कार्यक्रम आणि दुसऱ्या सेमिस्टरला एक कार्यक्रम असा घेतला जातो. गेल्या वर्षी आपल्या या कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी त्यासंबंधी महिला मार्गदर्शक प्राचार्य सोनटेक सर यांना बोललं होतं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. प्रत्येक वर्षी आपल्या कॉलेजमध्ये
बाहेरचं कॉलेज आणि आपलं कॉलेज यांच्यामध्ये एक करार केला असतो किंवा विद्यापीठाने दिलेला एक कॉलेज असते. त्यावर्षी बाळासाहेब देशमुख महाविद्यालय पाटण हे कॉलेज आपली समजून जाईल आणि त्यांच्या विद्यमाने आपण हे आगामी कार्यक्रम करत असतो. त्यावेळी आपल्या कॉलेजमध्ये असणारी काही कमिटी आहे, या कमिटीच्या माध्यमातून ही कमिटी माझ्याकडे आहे आणि या कमिटीला प्रत्येक कार्यक्रमाला एक वक्ता चांगला आणला होतो, त्याच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. या कमिटीमध्ये असणारे जे असेट आहेत हे सुद्धा कार्यरत असतात किंवा आम्हाला सहकार्य करत असतात. त्यामुळे मला एवढं सांगायचं की शिक्षण विभागामध्ये पूर्णपणे लवचिकता निर्माण झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये आपलं करिअर करत असेल तर वर्गामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे आणि येणारे शिक्षक आहेत ते शिक्षक आपल्याला काय शिकवतात आणि शिकवल्यानंतर ते घरी जाऊन रिव्हिजन केलं पाहिजे. तरच आपलं पुढे आपली जे भविष्य आहे ते उज्ज्वल होईल. सर्व BA आणि BCom भाग 1 म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि याचबरोबर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या विद्यार्थ्यांसुद्धा आपलं करिअर चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. यासाठी अभ्यास हे एक मेव साधन आहे. तर तुम्हाला भविष्य उज्ज्वल होईल. आणि यासाठी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगायचं की UPSC आणि MPSC मग कुठल्याही प्रकारची वशिला पैसा याची गरज नसते. एकच असा मार्ग आहे की MPSC UPSC एक्झाम ही जर दिली आणि त्यावेळेस तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला सगळे प्रशासकीय अधिक पद आहेत ते प्राप्त होतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक, तलाठी पासून ते तहसीलदार, कलेक्टर यापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याच्यामुळे UPSC MPSC एक्झाम तुम्ही तयारी करत असाल तर बाकी कुठलीही परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षा आहेत त्यामध्ये वशिला आणि पैसा याची गरज असते. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैसा आणि वशिल्याची गरज नसते. त्यामुळे आमचा जो विषय आहे राज्यशास्त्र त्याचा जो 50% भाग त्यामध्ये असतो. म्हणून मी असं आवाहन करतो की ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटिकल सायन्स विषय घ्यायचा आहे त्यांनी ते घेऊ शकतात. म्हणजे मला आता आवाहन करायचं की विद्यार्थी हा विषय आहे की विषय अत्यंत चांगला आहे आणि यातून शेवटी जर काय झालं नाही तर उत्तम नागरिक हा होऊ शकतो. कारण जन्माची नोंद आणि मृत्यूची नोंद ही ग्रामपंचायतीत होत जाते आणि ग्रामपंचायत हा स्थानिक स्वयंसेवक सर्वात जास्त ग्रामपंचायत पंचायत केल्या होते. त्यामुळे स्थानिक विकास हा या विषयाशी संबंध आहे. सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना विषय ठेवायचा आहे ते बाकी असं माझं मत नाही की इतर विषय वाईट आहेत किंवा तर सर्व विषय हे चांगल्या पद्धती आहेत. मात्र माझा तो विषय आहे माझं आहे कारण प्रत्येक शिक्षक आज SSC हा विषय आहे शिक्षक माझा विषय घेऊ आणि असे आपल्या प्रत्येक शिक्षक हे विद्यार्थ्यांना काय करण्यास करतात की माझा विषय करू. त्यामुळे माझं सांगायचं उद्देश आहे की जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम नागरिक माझा असेल तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आमच्या विषयाला आणखी एक धोरण पिढी आणखी सांगते की ज्या विद्यार्थ्यांना 18 वर्ष पूर्ण झाले 18 वर्ष पूर्ण झाले असे सर्व विद्यार्थी आपलं मतदान यादीमध्ये नाव नोंदवून आपला हक्क मतदानाचा बजावणं गरजेचं आहे. एवढंच सांगून माझा मी म्हणतो धन्यवाद सर. व्यवस्थापनामधून तुमच्या विषयामध्ये जाऊन एक आव्हान केलेलं आहे. ते आव्हान नक्कीच स्वीकारतात विद्यार्थी अशी मी आशा करते. आणि पुढे कॉमर्स विभागाच्या जाधव प्राध्यापिका जाधव SM मॅडमला विनंती करेन की त्यांनी आपलं मार्गदर्शन मनोगत थोडक्यात व्यक्त करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. संयोजकांनी प्रथम तुम्हाला एक संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानले. आणि आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाला असणारे आपले माननीय प्राचार्य आणि IPS कॉर्डिनेटर कल्चर कमिटीचे अध्यक्ष चव्हाण यांच्या पूर्व परवानगीने तुम्हाला काही माहिती द्यायसाठी प्रयत्न करते. का मग अशी काही विद्यार्थी बोलत गेले मला हे शिक्षक आवडतात, मला हे शिक्षक आवडतात. माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही कुठल्या फॅकल्टीतून शिकताय त्याच्यापेक्षा माझं वैयक्तिक एक शिक्षक म्हणून मी कुठंच बांधलेले ठेवले नाही की मी कॉमर्सचे शिक्षक आहे आणि म्हणून माझेच कॉमर्सचे विद्यार्थी आहेत.
आणि BAचे विद्यार्थी माझे नाहीत, तिथं बांधिलकी ठेवायची. बरोबर. BAच्या वर्गातल्या मुलांना मुलींना बऱ्याचदा माहिती आहे की जाधव मॅडम कोण आहे. बरोबर. तर दुसरा विषय असा आहे की प्रत्येकानं आपल्या कमी त्याबद्दल थोडीशी माहिती दिली आणि त्याच्यामध्ये जे काही शिक्षकांनी आपल्याला सांगितलं की तुमच्यातल्या व्यक्तीचा तर माझं थोडक्यात मग तुम्हाला सांगते अर्धा इकडे होती एवढं चांगलं सांगते जरा आहे की तुम्ही 12 नंतर इथे आलेला आहात नवोदित विद्यार्थी की माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेच त्या गटात मोडतो. पण त्याच गटात तुमचा गट असा असतो की जो ना वय पूर्ण झालेला असतो म्हणजे प्रौढमध्ये ना 18 वर्षाच्या आत म्हणजे त्या रनिंग एजमध्ये असते आणि म्हणजे नाही काही वय धोक्याच असतं. तसं तुमचं वांडराच्या मुळे चालू असते म्हणजे तो पिल्लूच वांडराचं एकदा इकडे उडी मारू एकदा तिकडे उडी मारू असं तुमची काहीशी मनस्थिती असते. तुम्हाला कन्सेप्ट कळत नसते की आपण काय केलं पाहिजे. मग मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगत असते जिथे तुमच्या अंगातल्या कला दाखवायला चालू करा. त्या कलेशी निगडीतच माझा मी ज्या कमिटीचे अध्यक्ष आहेत कौशल्य विकास की तुमच्या विद्यार्थीमध्ये असणारा जो काही कौशल्य आहे की बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला सगळं येत असते. बऱ्याचदा ते मुलं सुद्धा खूप बोलतात पण इथं येऊन बोलायचं म्हटलं की हातपाय करतात. आता शिंगारे आवाज असा काढतो की त्याचा आवाज बाहेर पडतो त्याच्याकडे जे काही चांगलं असेल त्या विद्यार्थ्यानं एक लक्षात घ्या की फक्त शिक्षण 3 वर्षापुरतं मर्यादित नसतं. कॉलेज नंतर तुम्ही कधीही इथं आलात तर तुमची ओळख इथं 2 गुणांना राहते. 2 एक त्याचा कला दाखवलाय कला तर त्या चांगल्या गुणाने तो विद्यार्थी लक्षात राहतो आणि कला दाखवल्या अंगातल्या तो वाईट गुणाने राहतो. मग आपण ठरवायचं की आपल्यातल्या कला जागृत करूया तर येणाऱ्या कला जागृत करूया. बरेच कळे असतात त्या कुणाला भांडणाची कळ येते कुणाला कळ येते त्या कला आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना मी मग असं सांगितले मी तो BAचा आहे BComचा आहे तो चुकला की माझं कोण सुरू असतो ते कोणी पण असतो मुलगा मुलगी मी जेंडर इक्वेलिटी म्हणून वागते. दुसरी कमिटी आहे अँटी रॅगिंग. अँटी रॅगिंग तुम्हाला माहिती तुमच्याकडे फॉर्म करून घेतले. एखादा विद्यार्थी दंगेखोर निघाला असं गुन्हेगारी त्यांची गुन्हेगारी जागृत होती तो चाकू घेऊन करतो आपल्याला माहित असतात आपली घरी पोरायची पण असती चाकू घेऊन करतो तुम्हाला काय आता जिथं मी गेल्या ह्याच्यात तर ती माहित आहे. मग त्याच्यावर ते एक दुसऱ्यांना ये जाऊ नये मग ते एकच आहे फक्त तुमच्या त्या रिमार्क जर आला ना लाल शेरा तर आयुष्यभर तुम्ही काय करू शकत नाही. म्हणून अँटी रॅगिंग पासून सावध राहा. मुलगा मुलीला त्रास देतो हे जनरल झाले पण कदाचित एखादी मुलगी जर तुम्हाला त्रास देत असेल की मॅडम माझं स्वातंत्र्य धोक्यात आहे उदाहरण सांगितलं म्हणजे असं समजू नका आमच्या डॉन पुढे येत्या काय समजू नका तर ते गुण आपल्या इथं दिसणार नाहीत कारण आपण ग्रामीण भागातून येतो. अजून एका मॅडमने एक सांगितले तुम्ही घरातून निघताना पालकाची अपेक्षा असते तुमच्याकडं त्याच पद्धतीने आमची पण इथून घरातून तुम्ही आला ना की इथं कॉलेजमध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून बऱ्याचदा लेट येणाऱ्या मुलांवर माझा मोठा क्वेश्चन करतो असतो की तो एवढ्या वेळात कुठं होता घरून तर निघालाय इथं पुसतोय 9ला 10ला. आमची एक मानवाची विद्यार्थिनी होती निघायची घरात किती वाजता मला माहिती आहे पण इथं यायची 10 वाजता. तिला मी स्पष्ट सांगितलं उद्या पालक घेऊन यायची मला पालकांनी सांगू दे तू 10 वाजता इथे येऊ शकते माझं काय ऑब्जेक्शन नाही. कसं आहे जसं मागाशी एका म्हणतात तुम्ही कुठलंही कृत्य केलं तुमचं नाव बदनाम होणारच. त्याच्याबरोबर तुमच्या आई वडिलांचं होणार त्याच्यावर तुम्ही कुठं शिक्षण घेताय त्या कॉलेजचं मग आपल्या नावाला मी बऱ्याचदा मुलांना सांगते बघा आयडेंटिटी घालत जाऊ तुमचं नाव पूर्ण सांगा. मगाशी पण मी या 3 वर्गात मुलींची नावं पुढं बोला मुलं मला ऍक्च्युअली कसं झालं मी गेल्या वर्षी असल्यामुळे मला जास्त मुलींशी नाव माहित नाही म्हणून मी मुली ओळखते पण नाव ओळखत नाही मला. आणि बऱ्याचदा नावाचं कन्फ्युजन होतं मी एकाच नाव जर एकेकीला दिलं तर 30 कायमस्वरूपी राहणार माझं नाव नाही म्हणून मी नाव घेतली. मग आपलं स्वतःच नाव घेण्यात लास्ट काय नावात काय असतं रे ज्या लोकांना लाडू चिवडा काय जिलेबी पेढं वाटून नाव घातलेलं असते ते नाव ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला ज्या आईने सांभाळलं त्यांचं नाव आणि दुसरं आपलं आडनाव नाव सांगायला काय वाईट आहे. आता मग त्याच्यात तुम्हाला एवढं सगळ्यांना पुढे येऊन पुढे बोला ना स्टेज देऊन तुमच्यात येणार कधी आणि चालेल अशी म्हणता तुमच्या आता परीक्षा येईल वर्ष संपल
मग महत्वाचं असं आहे की ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थी म्हणून जगताय त्याच वेळेला तुम्हाला एक उत्तम नागरिक म्हणताना जसं आपल्या पॉलिटिकल सायन्सच्या शिक्षकांनी सांगितलं उत्तम नागरिक मला एक म्हणायचं आहे उत्तम नागरिक असू द्या उत्तम विद्यार्थिनीपेक्षा एक चांगला माणूस म्हणून जा. चांगला माणूस म्हणजे कसा की कुठेही आहे गोष्टी तुम्ही स्वतःहून का भाग घेत नाही. मला आपल्या प्राचार्य मॅडमने मागच्या काही दिवसात एक ही दिलेला होता हिंट की मॅडम तुम्ही ही सिरियल वगैरे काय बघता का. त्या सिरियल मधल्या वाक्याचा आज मला इथं वाक्य होतं त्यात एक पात्र आहे की ती पात्र काम काय करत नसतं तर नुसतं माहिती करू का ग तसं तुमचं काम आहे. मी माझी नावं 2 मुलींची दिली होती पण दुसरी नव्हती तिचं घ्या की माझं नको तिचं आणि तिच्याकडे बोट का दाखवत आहे. ज्यावेळेला आपण समोरचा एखादा बोट दाखवायचा तो 4 बोट आपल्याकडे असते. आधी स्वबळ द्यायला शिकवा. मी कोण आहे माझ्यात काय मी काय करू शकते का तुमच्याकडे कधी कुठल्या याच्यामध्ये रनिंग मध्ये स्पोर्ट्स मध्ये का भाग घेऊ शकत नाही. तुमच्याकडे ताकद नाही आहे ना. फिजिकल स्ट्रेंथ मिळवा तुम्ही काहीतरी करा. आपल्याला सगळं व्यासपीठ आहे सगळं. कुठं तुम्ही एखादी गोष्ट अशी म्हणा की मला ही जमते मॅडम पण मला तिथं ते बॅकग्राऊंड आहे तुम्हाला प्राचार्य मदत करून देणार नाही मॅडम पण तुम्ही दाखवा ना. म्हणून मी अजून एक उदाहरण घेतली लहान बाळाचं. घरी जाऊन आईला विचारायचं की मी कशी होतो कसं होती तर आई म्हणला बाबा जीव काढलाच माझा म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही जर जास्त भूक लागली तुम्ही निर्माण केली तर तुम्हाला ते फिडिंग होणार आहे. म्हणून मी स्पून फिडिंग कापसाचं फिडिंग उदाहरण किती मुलांना बरोबर नाही. तुम्ही कसं खाताय हे डिपेंड आहे. तुम्हाला कसं पाहिजे त्याच्यावर पुढचं तुम्हाला चालत असतं. आपणच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आपणच्या बाबतीत सुद्धा तुम्ही इथं शिकताय इथंच सोडताय. आयुष्याचं गणित सोडवायचंय तुम्हाला. कुठली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे इतकं पैसे येतील आयुष्यात पुढे किंवा कदाचित 1 रुपया खिशात नसणार आहे. मग अशा परिस्थिती आणि तुम्ही म्हणजे पैसा हा 2 भाग आहे. पैशानं सगळी सुख मिळतात म्हणून प्रत्येक सुख पैशात मिळतं किंवा काही चुकीचं लक्षात घ्या. तुम्ही तिथं ह्या ज्या आठवणी आहेत तुमच्या एक कॉलेज वरून तुम्ही 11-12ला एक मित्र मैत्री ही माझी जीवलगी सगळं मान्य सगळं पण हीच मित्र तुम्हाला चांगल्या वेळेत सुद्धा मदत करतील आणि वाईट काळात सुद्धा मदत करतील. मित्र असा नसावा तर तुझ्या खांद्यावर आपला हात माझ्या खिशात 50 रुपये दोघं वडापाव खाऊ म्हणून तू माझा मित्र. मैत्रीची संकल्पना अशी नाही तू कुठल्या अवस्थेत आहे तुझी मानसिक अवस्था जर मला कळत असेल तर मी एक उत्तम नागरिक म्हणून एक उत्तम मित्र म्हणून मी तुझ्या जर त्या गोष्टी तुला सतर्क करत त्याच्यातून तुला बाहेर काढत. बरीचशी तुमच्यातलीच मुलं डिप्रेशन मध्ये जाऊन सुसाईड करतात. का डिप्रेशन येतं तुम्हाला कशासाठी अभ्यासला असतो म्हणून. अरे तुमचा अभ्यास तर इतका कमी केलाय ना अभ्यास मंडळानं मागच्या 10-12 वर्षापूर्वी ज्यांनी 10वी-12वी केली त्यांना विचारा की तो पोर्शन काय होता. आम्ही आपण आम्हाला 1 मार्क नव्हता कॉलेजचा आता तुम्हाला तर 20 मार्क कॉलेजची आता तर 40 होणार आहे. काय करतात नाही आता 40 होणार आहे. सेकंड इयरला जे विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित आपण पॅटर्न तो लागू होईल आहे अंमलात आणला जाईल 60-40चा. 40 मार्क तुम्ही काय देता कॉलेजला काय देता ठरवा. तुम्ही असं म्हणा मॅडम आमच्या 40 मार्क द्यायची घ्या ना आता डिग्रीमध्ये घ्या मॅडम काहीतरी घेतात यांच्यात घ्या त्यांच्यात भाग घ्या त्या परीक्षेत मार्क घ्या. एखाद्याला गाणं म्हणायला घरात गुणगुणत ती पण तिथं तुम्हाला गाणं म्हणायला येत नाही. प्रयत्न करा ना कुणाचा आवाज चांगला माझा आवाज चांगला आहे पण मला एवढं माहिती मी फोनवरून जर समोरच्याशी बोलली तर समोरच्याला कुणालाच वाटत नाही की मी मॅडम म्हणून बोलते कारण त्या विद्यार्थिनीचा पालक एवढंच म्हणतो की अगं तुझ्या मैत्रिणीचा फोन आला. आणि याचं उदाहरण आहे सानिकाची मम्मी. पहिल्यांदा ज्यावेळेला तिचा मला फोन आला होता मला माहित नव्हतं की तिचा आहे पण अननोन नंबर म्हणून मी रिटर्न केला तर तिची मम्मी म्हणली अगं सांग तुमच्या वर्गाची म्हणजे मुलगी बोलते तर मग मी जोरात बोलते पुढच्या नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही या स्पर्धेत भाग घ्या. इथंच नाही हे साधं व्यासपीठ आहे आपलं पण इथं तुम्ही उभं राहत नाही तर तुम्ही मोठ्या व्यासपीठावर जाणार कधी. असं कवी संमेलन असतात नाटक असतं किती जणांना नाटक करता येतं. मला आता मी तुम्ही नाटक करेल लगेच आमच्या इथे सगळे उभे राहतील कुठलं म्हणाल ती पात्र. जसं मी उदाहरण सांगितलं नाही की मी माझ्या काही विद्यार्थ्यांना पण माहिती मी मोबाईल बघते पण मुलांना पण माहिती असते की ही बघती नाही कुठं तर वापरणार 100%
की त्यातलं काही मला कुठं विद्यार्थ्यांना देता येईल, कारण मी एक शिक्षक आहे आणि माझं असं मत आहे. राहिला प्रश्न दुसरा जो पाटील सरांच्या मुद्द्याशी निगडीत आहे माझा, की तुम्ही काय शिकताय ह्याच्या बरोबर तुम्हाला एक प्रशस्त लायब्ररी आपली प्रशस्त म्हणजे तुम्ही मोठी असं नाही म्हणायचं. त्यातले एक पुस्तक तुम्ही रोज वाचा गेलं म्हणजे जायचं, पान उघडायचं, बंद करायचं, ठेवायचं ते नाही म्हणायचं. एक पुस्तक तुम्ही वाचत गेला तर जितकी वर्ष तुम्ही इथं कॉलेजमध्ये ना तेवढं तुमची अर्धी लायब्ररी संपणार नाही. अर्धी वाचायचं आहे, नुसतं वाचाय पाठ करायचं नाही. अभ्यास करा, जसं तुम्हाला परीक्षेत भाग घ्यायचा आहे. इतर माझं वैयक्तिक मी सांगते, मला तुम्ही कुठल्या फॅकल्टीत आहे, तुम्हाला भरतीच्या परीक्षेमध्ये कुठल्याही गणिताच्या बाबतीत कधीही काही अडचण आली, कधी पण फोन माझा प्रत्येकाला माहिती चालू असतो. मी कामात असते, माझं सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत माझं शेड्यूल आहे पूर्ण. पण त्यातनं मी नाही संध्याकाळी 9-10 वाजता मी फोन करते. पण हे काय, जर माझं जो बालपण मी कोणाचा फोन घेत सुद्धा म्हणजे तो वैयक्तिक माझ्या मुलाचा आला तरी नाही घेणार, कारण माझे एक म्हणजे मेंटल डिस्टर्ब होतो, तर मी झोप माझी लागत नाही. पण 99% मी रिटर्न फोन करतेच. मला तो विद्यार्थी ओळखीचा असू द्या नाही म्हणून तुम्ही म्हणशील मॅडम गुड मॉर्निंग, मला गुड मॉर्निंग म्हणायला वेळ नाही. तुम्ही आपलं कामाला सांगत आहे, त्या कामाचं निगडीत आहे. आणि पाटील सर म्हणजे ना तुम्हाला शिकायचं आहे, मग तुम्हाला ती नागरिकशास्त्र तुम्ही UPSC नागरिकशास्त्र विषय घ्या. मी म्हणजे विषय कशाला घ्यायला पाहिजे, यातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना पाटील सर तुमच्याकडे आलं तर तुम्ही त्यांना नागरिकशास्त्राचं शिकवलं पाहिजे. सॉरी राज्यशास्त्राचं कुठल्याही घटनापत्रात तुमचं काय काय येईल तुमच्या अभ्यासात, त्यासाठी तुम्हाला विद्यार्थीच कशाला पाहिजे. सगळेच तुमचे विद्यार्थी, आमचे कॉमर्सचे विद्यार्थी त्यांनी तुमच्याकडे माहिती घातली की तिथे भरती तयारी करणार द्या की त्यांना प्रत्येक विषयाकडे काहीतरी घटक आहे, प्रत्येक विषयाकडे एक त्यांनी उदाहरण त्यांनी कबूल केले की त्या विद्यार्थ्यांमध्ये आमचा भाग आहे. पण सगळं आहे, इकॉनॉमिक्स आहे, कुठलाही भाग आहे, सोशॉलॉजी आहे, इतिहास आहे, मराठी आहे, कुठला विषय नाही. तुम्ही तयार करा ना तुमच्या दिमाग. तुम्हाला पाय उभारायला तुमचं पाय असं असायचं पिवाच्या पोरींचं, तर त्याचं तर लांब राहू द्या. आणि म्हणून रिक्वेस्ट आहे माझी, मी प्रत्येक वेळेला वर्गात सांगते की रेग्युलर या विद्यार्थ्यांना, आणि हे जे अनुभव आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कधीतरी तुम्ही एकटा घरात बसला ना तर तुम्हाला हे आठवलं की हसू पण येईल रडू पण येईल. हो असं बोलून एवढं मी बोलून माझं छोटंसं मनोगत व्यक्त करते. संपवते चालू मला चालू करणार काय करू तू सांग. संपवते. यानंतर अर्थशास्त्र विभाग प्रमुख पटेल सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. विद्यार्थ्यांचा आता ग्रामीण प्रशिक्षण संस्था उंडाळी, कला वाणिज्य महाविद्यालय उंडाळी, वाणिज्य संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका, माजी चेअरमन बापू, विद्यमान चेअरमन राजाभाऊ. आज आपल्या कॉलेजमधला हा दुसरा कार्यक्रम, या कार्यक्रमाची अध्यक्ष माननीय प्राचार्य स्वामी मॅडम, त्याचबरोबर न्यास समन्वयक एनडी भोसले मॅडम, कला आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण मॅडम, हिंदी विभाग प्रमुख गायकवाड मॅडम आणि इतिहास विभाग प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजिका कापसे मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक, मान्यवर आणि विद्यार्थी म्हणून आज नवीन BA भाग 1 आणि 2 मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वांचे प्रथम कार्यक्रमात स्वागत करतो. कला आणि वाणिज्य महाविद्यालय उंडाळी 2008 मध्ये या कॉलेजची स्थापना स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काकांनी या ठिकाणी बापूंच्या साह्यानं 20 आणि 20-40 50-60 किलोमीटर अंतरावरती कॉलेज नाही, कारण त्या मुलींना जावं लागेल. यासाठी या कॉलेजची स्थापना महाराष्ट्रामध्ये
गावामध्ये 3000 4000 लोकसंख्या असणाऱ्या एका गावामध्ये सिनियर कॉलेज महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज कला वाणिज्य महाविद्यालय उंडाळे हे तुमच्या लक्षात आहे का नाही मला अजून माहिती नाही. पण महाराष्ट्राचा जर आपण इतिहास बघितला तर या महाराष्ट्रामध्ये गावामध्ये 3-4 हजार लोकसंख्येच्या एका छोट्या गावामध्ये सिनियर महाविद्यालय या भागामध्ये स्थापन केलेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा या ठिकाणी या परिसरामध्ये असणाऱ्या मुलींच्यासाठी झालेला आहे. तरी मुलींना अभिमान पाहिजे की आपल्या या कॉलेजच्या बद्दल की ह्या छोट्याशा खेडेगावामध्ये एक सिनियर महाविद्यालय आहे आणि ते पण उंडाळ्यासारख्या 3-4 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये. आता मग या कॉलेजची स्थापना 2008 मध्ये झाल्यानंतर पहिल्यांदा 82 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. 82 अशी संख्या वाढत 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 जाऊन 17-18 वर्ष कॉलेजला पूर्ण झालेली आहे. कॉलेजचं मूल्यांकन झालेलं आहे. बी ग्रेड कॉलेजला मिळालेला आहे नॅकच्या कडून. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन दिल्लीमध्ये आहे आणि मग बेंगलोरची टीम आली. बी ग्रेड आम्हाला या ठिकाणी मिळाल्यानंतर हे महाविद्यालय नावारूपाला चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आधी आपलं ऑफिस ते लिबर्टीमध्ये ऑफिस नव्हतं आम्हाला. कॉलेजच्या ह्या खोल्या उडी अशा काही नव्हत्या. ग्रामपंचायतीचं कार्यालय माहिती आहे तिकडं. पोस्ट माहिती आहे. पोस्टाच्या पाठीमागच्या 1-2 खोल्या आणि त्या इथं वरती 1-2 खोल्या होत्या. तिकडचं कॉलेज कॉमर्स तिकडं बसते तिकडचं काय नव्हतं बांधले. एकदम बिकट परिस्थितीमध्ये बसायला जागा नव्हती. त्या ग्रामपंचायतीच्या आम्ही खोल्यामध्ये तिथं क्लास घ्यायचो. अशा प्राप्त कंडिशन मधून हे कॉलेज आता या ठिकाणी नावारूपाला तुम्हाला फॅन वगैरे सगळं आता व्यवस्थित बेंच वगैरे तुम्हाला स्वच्छता वगैरे दिसते. म्हणजे आधीचा पाठीमागचा जर कालखंड तुम्ही बघितला 2008 सालापासूनचा तर एकदम बिकट अवस्थेमध्ये कॉलेज आणि तिथून आता तुम्हाला दिसलेलं हे भरभराटीचं कॉलेज. कोविडच्या कालापर्यंत महाविद्यालयाची संख्या 300-400 मुलं हजर असायची. एकमेव रेकॉर्ड होतं की सगळ्यात जास्त मुली असायची. आज सुद्धा मुलीच आहे आणि त्यानंतर कोविड नंतर मुलांची संख्या कमी मिळाली. जवळपास 82 पासून 450-500च्या घरात विद्यार्थ्यांची संख्या या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची झालेली आहे. अनेक हजारो मुलं BA BCom ची डिग्री घेऊन चांगल्या पोस्टवरती बाहेर जाऊन काम करत आहेत. चांगल्या मोठ्या बँकेमध्ये चांगल्या पगारावरती नोकरी करत आहेत. त्या ग्रामीण भागामध्ये एक कॉलेज आहे. हे कॉलेज तुम्ही सांभाळायचं आहे. म्हणून जे आमच्याकडे मुलं किंवा मुली विद्यार्थी कॉलेजला येत नाही त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की रेग्युलर कॉलेजला आलं पाहिजे. अभ्यासक्रम बदललेला आहे. पाठीमागे आम्ही शिकवत होतो अभ्यासक्रम होता 100 मार्काचा. त्यानंतर 80-20 पॅटर्न आला. त्यानंतर 50 मार्काचा पॅटर्न आला. त्यानंतर 40-10 पॅटर्न आला. त्यानंतर सेमिस्टर आले 1-2. त्यानंतर सेमिस्टर नंतर पुन्हा 80-20 झाला. त्यानंतर पुन्हा आता 4-8 दिवसामध्ये आणखी बदलते 40-60 होते. म्हणजे हे शिक्षणामध्ये कायम काय होते बदल होते आणि म्हणून नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे नवीन विषय आलेले आहेत. SSC स्किल इनॅचमेंट कोर्स असे अनेक वेगवेगळे कोर्स किंवा वेगवेगळे विषय नवीन आलेले आहेत. बघा आमची फर्स्ट गमत अशी होती आम्ही ऍडमिशन घेत असताना आमचं विषय कुठलं आमचा तास कुठं आहे आणि लेक्चर कसं करायचं परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा आणि अडचणी तुमच्यासमोर येणार आहे. या ठिकाणी अनेक आमच्या सहाय्यक प्राध्यापकांनी या ठिकाणी अनेक कमिट्यांचा उल्लेख केला. जवळपास 24 पेक्षा जास्त कमिटी आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. 24 पेक्षा जास्त म्हणजे 30-40 कमिटी आहेत. आणि मग एवढ्या कमिट्यांचा कारभार
पारदर्शकपणे आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम राबवणारं कॉलेज म्हणून कला वाणिज्य महाविद्यालय घोटाळ्याचं नाव अग्रगण्य नावाने 1 नंबर आहे. अनेक कार्यक्रम आमची पाठीमागची बॅच तर वैतरणाची मनाची रोज कार्यक्रम आहे तुमच्याकडे. आणि काय करायचं एवढं कार्यक्रम की शिवाजी विद्यापीठामध्ये रेकॉर्ड आहे त्या महाविद्यालयाचं की सगळ्यात जास्त कार्यक्रम कला वाणिज्य महाविद्यालय घोटाळ्यामध्ये होतात. की आपल्याकडे अजून आजूबाजूची कराडला अनेक विद्यार्थी आहेत, कराडला जातात, महाविद्यालयामध्ये शिकतात, येतात, त्यांना कुठला कार्यक्रम कधी आहे तेवढा विचारा आणि आपल्याकडे असणारे कार्यक्रमाची बेंचेल किंवा संख्या बघा. म्हणजे आम्ही अनेक उपक्रम चांगले राबवतो. अनेक प्लेसमेंटसाठी आम्ही 30 मुलींचे एका दिवशी आम्ही मुली घेतलेले होते. या ठिकाणी 30 मुलींना बाय हँड या ठिकाणी आपण काय केलं होतं ऑर्डर दिली होती. अनेक प्लेसमेंटच्या सर्व्हिस या ठिकाणी उपलब्ध केल्या होत्या. पॅन कार्ड आपण या ठिकाणी आणलेलं होतं. त्याचबरोबर आपण आणि डिजिटल प्रोग्राम या ठिकाणी राबवलेला आहे. अनेक उपक्रम राबवलेले आहेत. तर या नवीन वर्षामध्ये जास्त काय न बोलता नवीन सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जास्तीत जास्त नवीन विद्यार्थ्यांनी आणि असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण जी येत नाही विद्यार्थी स्टुडंट किंवा मुलं-मुली त्यांच्यापर्यंत एक मेसेज पाठवा. रेग्युलर कॉलेज चालू झालेलं आहे. सगळ्या हे जे कॉलेजचं वय आहे पुन्हा तुम्हाला उपभोगता येणार नाही. तुम्ही पैसे मिळवा, तुम्ही मोज मजा करा, तुमचं वय गेल्यानंतर आम्ही आता पाठीमागे पहिलीच्या वर्गात जाऊन बसू शकत नाही. लक्षात घ्या. तसं तुमचं आता हे पुढचं वय गेल्यानंतर तुम्ही पुन्हा BA भाग 1च्या 2च्या वर्गात जाऊन बसू शकत नाही. आहे ह्या प्राप्त कंडिशन मध्ये आहे त्या आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन बघून कॉलेज असलं आपलं 11, 11:30, 11:15 पर्यंत 2-3 लेक्चर तरी तुम्ही रेग्युलर अटेंड करा. कॉलेजचं महाविद्यालयाचं नाव पूर्णपणे उज्ज्वल करा आणि या कॉलेजचं नाव लौकिक मोठ्या प्रमाणात वाढवा. आणि गेल्या 2 वर्षामध्ये न्याक मध्ये तुम्हाला माहिती नाही किती काम करावं लागतं आणि काय काय करायला लागतं आणि मग न्याक मूल्यांकन होत असतं ते करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती असतं. आणि म्हणून जे आताकडे तुम्हाला जी हे सगळ्या फॅसिलिटी आता दिसतात बोर्ड आपल्याकडे असा आहे क्रेडिट वगैरे हे सगळं एकदम स्टँडर्ड सगळ्या सुविधा त्याचा सगळ्यात जास्त लाभ घ्या. जास्तीत जास्त अभ्यास करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा हीच मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कलेक्टर सर. खूप छान पद्धतीने कॉलेजची पार्श्वभूमी तुमच्याकडे मांडली. ती महत्त्वाचं म्हणजे माहीत असणं गरजेचं होतं. आणि दुसरी गोष्ट कार्यक्रमासंदर्भात सांगितलं तर मला वाटतं की आपल्या महाविद्यालयातल्या कार्यक्रमाचं रेकॉर्ड अजूनपर्यंत नसेल ब्रेक झालेलं बहुतेक केलं नसेल कारण जास्तीत जास्त प्रोग्राम आपल्या इथं होत असतात. धन्यवाद सर. यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी मार्गदर्शक कुटुंब प्रमुख म्हणला तर चालेल त्यांना मी विनंती करेन की आपलं मनोगत व्यक्त करावं. आज कॉलेजचा पहिला दिवस असेल की तुम्ही सगळे कॉलेजमध्ये एवढ्या उशीरपर्यंत थांबले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी कधी बसले नाहीत 3 वर्ष कधी काही कार्यक्रमाला बसले नाहीत ते 2 विद्यार्थी इथं हजर आहेत आणि त्यांना बराच वेळ झाला जायचंय बाहेर पण काय जाता येईल नाही. अशी जी अवस्था आहे की नाही अशी अवस्था तुमची कृपया मुलाची होऊ नये यासाठी सगळे शिक्षक तुम्हाला सांगतायत की दररोज कॉलेजला आहे. बरोबर काय? असं सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी जी काही मनोगत व्यक्त केलेली आहे त्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळालेली आहे आणि कार्यक्रमाचं एकूण बघता की खूप वेळ झालेला आहे आपल्याला त्यामुळे मी काही तुमचं जास्त वेळ घेणार नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे काय आपण छोटं जरी आपलं छोटेखानी जरी कॉलेज असेल
म्हणजे तुम्हाला जिथं आपण कराड वगैरे अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जो झगमगाट दिसतो तो जरी तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये दिसत नसेल तरी सुद्धा गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपण इतर कॉलेजच्या बाबतीत कुठेही पाठीमागे नाही. बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की कार्यक्रम घेतो, वेगवेगळे कमिट्याज वगैरे आहेत त्यांच्या अंतर्गत कार्यक्रम घेतो, मेरिट लिस्ट मध्ये आपले विद्यार्थी येतात, युथ फेस्टिवल असेल, आविष्कार असेल, म्हणजे विद्यापीठाचे वेगवेगळे नियम आहेत त्याच्या पद्धतीनं काही ज्या काही स्पर्धा असतील त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट व्हायचं असतं. आपण तिथं जातो म्हणजे मोस्ट ऑफ आपण काय करतो की विद्यापीठाची जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार तुम्हाला पुढे नेण्याचं काम हे करत असतो. तुम्हालाच माहित नाहीये की तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये एक स्पिरिट आहे आणि ते स्पिरिट जर तुम्ही बाहेर काढलं तर तुम्ही खूप छान पद्धतीनं चमकू शकता. कॉलेज जीवनमध्ये कॉलेज जीवन एन्जॉय करून सुद्धा तुम्ही तुमची चमक चांगल्या पद्धतीनं दाखवू शकता. फक्त एवढंच की जे काही कलागुण तुमच्यामध्ये आहेत त्या कलागुणांना चांगल्या पद्धतीनं वाव द्या. त्याच्यामुळं महाविद्यालयाच्या अस्मितेला कोणतंही गालबोट लागू नये एवढी एक काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वेळोवेळी म्हणजे आता कोविड नंतर मला माहिती नाही बाकीच्या कॉलेजेसमध्ये काय करतात, परंतु आपण कोविड नंतर सुद्धा अजूनही तुमचे ग्रुप तयार करतो. व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत हे अजूनही तयार करतो. इतर कॉलेजेसमध्ये आता तयार करतात की नाही मला माहित नाही. कोविडमध्ये करत होते सगळेजण, पण कोविड नंतरही आपण तयार करतो आणि त्याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन ही आम्ही टाकत असतो. तुम्हाला पण ते ग्रुप्स येतात, तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये, तर त्याच्यानुसार जे काही आम्ही तुम्हाला सूचना देतोय त्या सूचनेनुसार वेगवेगळ्या स्पर्धा असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा. अगदी अशी वेळ एक वेळेस येते की बाबा एखाद्या कमिटीमध्ये कोण विद्यार्थी घ्यायचा हे नाव सुचत नाही. म्हणजे कशामुळे होते हे तर विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळं हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं मगाशी कुठल्या तरी मॅडमनी सांगितलं की प्रत्येक कमिटीमध्ये एक विद्यार्थी असतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्हावं की त्या कमिटीचं कामकाज काय आहे यासाठी तो विद्यार्थी असतो. तुम्ही कधी फिरला असाल जर आपल्या कॉलेजमध्ये तर बघा निळे बोर्ड्स लावलेले आहेत की नाही, त्याच्यावरती कमिट्याच लिहिलेल्या आहेत, तर खाली तिथं स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असं लिहिलेलं आहे. म्हणजे तो विद्यार्थ्याचं नाव आहे. त्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की माहिती मिळावी यासाठी त्याला घेतलेलं आहे. इथं पण बऱ्याच एक दोन विद्यार्थिनी आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे की त्या कमिटीमध्ये काम हे केलेलं आहे. म्हणजे असं माहिती जी आहे ती स्प्रेड होण्यासाठी हा नवोगत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ घेतलेला आहे. चांगल्या वाईट गोष्टी आता तुम्ही येऊन पुढे म्हटलात की बाबा खूप छान मॅडम, खूप छान शिकवतात, खूप छान हे करतात वगैरे वगैरे, हे सगळं काय कंटिन्युअस चालत राहणार आहे. बरोबर, आम्ही तर छान आहोतच, तुम्ही पण छान आहात, बरोबर. पण हे कुठपर्यंत छान छान कार्यक्रम कुठपर्यंत 11 वाजेपर्यंत, बरोबर ना. 11 नंतर तुम्ही पण छान नाही ना आम्ही पण छान. डायरेक्ट उद्या 8 वाजताच तुम्ही आम्ही छान छान आहात, आहे की नाही. तर हे होता कामा नये. जर 3 वर्ष तुम्ही आमच्या सोबत आहात आणि आम्ही तुमच्या सोबत आहात तर आपण कंटिन्युअस छान असलं पाहिजे. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही अल्युमिनी स्टुडंट म्हणून म्हणजे माझी विद्यार्थी म्हणून कॉलेजशी तुमचं नातं हे छानच ठेवलं पाहिजे आणि कॉलेजविषयी छान छानच बोललं पाहिजे. कारण तुमची माउथ पब्लिसिटी ही कॉलेजची काय आहे चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही काय सांगता तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कॉलेजविषयी याच्यावरती बऱ्याच गोष्टी या डिपेंड असतात. राहिला प्रश्न नोकरीला जाणं वगैरे हे ते, तर ते काय आपण आयुष्यभर करणार आहोत. काय तुम्ही आता नोकरी केली आणि नंतर सगळं झाल्यानंतर 2-4 वर्षांनी तुमचं कॉलेज संपलं आणि परत तुम्ही म्हणला मी कॉलेज शिकत असतो ना, नोकरी करत होतो आता करणार नाही, तर घरात नाही म्हणणार का आता मग 3 वर्ष घरात बस, नाही म्हणणार. एकदा आता केली ना नोकरी आता मला स्टोर करत बसायचं, बरोबर. ते सुटलेलं नसतं. त्यामुळे आता जोपर्यंत शिकायचं वय आहे तोपर्यंत आई वडिलांना पटवून द्या की महाविद्यालयामध्ये शिकल्यानंतर
काय होऊ शकतं आणि नाही जर कॉलेजमध्ये गेलं तर काय होऊ शकतं. तेवढी ग्रोथ आहे तुमच्यामध्ये, तर ते तुम्ही पटवून दिलं पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबांनो आम्हाला कॉलेजमध्ये जायचं. आता काही असे अपवाद असू शकतात की ज्यांची परिस्थिती नाहीये म्हणून ती मुलं काय करतायत, जॉब करतायत आणि इथं येत नाहीयेत कॉलेजमध्ये, बरोबर. पण त्यांना मी सांगतो काय की तुम्ही या, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आमच्याशी संवाद साधा आणि तुम्ही काय करा की तुमचे जे काही इतर जे काही कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. तसंही होऊ शकतं, बरोबर ना. तर ह्या सगळ्यांचा तुम्ही बारकाईने विचार करा आणि ज्या काही तुम्हाला सूचना येतील त्या सूचनांचं पालन करा. तुम्हाला काही शंका उपस्थित झाल्या तर त्या शिक्षकांना विचारा. कुणाकडून नाही जरी तुमच्या शंकांचं निरसन झालं तर माझ्याकडे या. मला त्यासाठीच नेमलेलं आहे की तुमच्या शिक्षकांच्या आणि कुणाकुणाच्या पालकांच्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठीच मला नेमलेलं आहे. त्यामुळं कोणीही म्हणजे शिक्षक असो, पालक असो किंवा विद्यार्थी असो, सगळ्या प्रकारच्या तुमच्या शंकांचं जेवढं माझ्या परीनं होईल तेवढं मी निरसन हे करू शकते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही छान राहिलात तर आम्ही छान आहोत, बरोबर ना. जर तुमच्याकडून जर छानपणाचा काहीतरी गलथानपणा झाला तर आमच्याकडं बाकी काही नसतं. बाकीच्या शिक्षकांचं मला माहिती नाही, पण माझ्याकडं मात्र लालपेन असतं ना. त्यामुळे कृपया महाविद्यालयाची शिस्तभंग कोणीही करू नये आणि महाविद्यालयाच्या अस्मितेला काही गालबोट लागेल असं कुणीही वागू नये, एवढी एक मी अपेक्षा करते. आणि कसं असते, छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे ते मिळत नसतं. असंख्य चालण्याने भरून सुद्धा आपला आभाळ मात्र रिकामच असतं. आणि हे तुम्हाला आता नाही समजत, ज्यावेळी आपण जातो हे सगळं सोडून बाहेरच्या जगामध्ये त्यावेळी समजतं की सगळं आपल्याजवळ आहे पण काहीच नाही आपल्याजवळ. ते स्टेटस ठेवतात बघा बरेच विद्यार्थी. माझ्याकडे कसं झालेलं आहे, मी सगळ्या ग्रुपला असल्यामुळं माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचे नंबर ठेवतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्टेटस असतं की महाविद्यालयात असताना परीक्षा दिल्या, त्या परीक्षा तुम्हाला सोप्या वाटल्या नव्हत्या, त्यावेळी त्या अवघड वाटत होत्या, बरोबर ना. आता खरी परीक्षेला सुरुवात झाली तुमची. म्हणजे कधी, ज्यावेळी तुम्ही पास आउट होऊन बाहेर पडता त्यावेळी, ज्यावेळी जीवन तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करताना त्यावेळी तुम्हाला ती अवघड जायला सुरुवात होती. इथं काय सेमिस्टर असते, यातनं कसंही पास व्हाल, पण जीवनाच्या परीक्षेतून पास लवकर होऊ शकत नाही. त्यामुळे सतत विवेक बुद्धीचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीनं एक चांगला नागरिक, चांगला विद्यार्थी आणि चांगला सुजाण असा नागरिक बना. एवढंच मत व्यक्त करते आणि थांबते. खूप छान मार्गदर्शन केलं. सगळ्यांनी आत्मसात करा हे सगळं सांगितलेलं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा कॉलेजमध्ये येऊन. दुसरी गोष्ट, आता सगळ्या कंठाळलं हे सगळं काम तुमचं ते दिसून येत आहे. झाले आता शेवटचा कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आहे. मी गाडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी नमस्कार सर्वांना. कलावतीच्या महाविद्यालय मुंडाळे येथे आज नवगतांचे स्वागत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रथमतः मी सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा स्वागत करते आणि त्यांचा आभार मानते की तेवढे छानपैकी तयार होणार आहेत आज कार्यक्रमाला. तसेच त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले चव्हाण मॅडम आणि नेहा मॅडम यांचेही आभार मानते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा साळुंखे मॅडम यांचेही आभार मानते आणि या कार्यक्रमामध्ये ज्या प्राध्यापकांनी आपली मनोगते व्यक्त केले त्यांचेही आभार मानते आणि सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांचेही आभार आणि तुम्हा सर्वांचेही आभार. आणि ह्या नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि संयोजकांनी मला इथं आभार मानण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम समाप्त झाला हे जाहीर करते.